मराठा समन्वय समितीच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांडे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्या विरोधात मराठ्यांना आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत सकल मराठा समाजाच्या वतीने केम येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी केममधील सर्व दुकाने बंद ठेवून बंद पुकारण्यात आला। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असाच लढा सुरू राहील व वेळ पडली तर केममधून साखळी उपोषण तसेच धडक दिल्लीपर्यंत मोर्चा नेऊन आरक्षण मिळाल्याशिवाय सकल मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। यावेळी केम बंदला मराठा समाजाबरोबरच इतर समाजांनीही बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला। आज केम तालुका कर्मा या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांनी जो मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे आणि त्यांचा आज उपोषणाचा 4था दिवस आहे, त्याला केम मशाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा देत आहे। आणि जर 20 तारखेला अधिवेशनात मराठा शासनाने कुणबीचं सर्टिफिकेट देण्याचं नाही कबूल केलं तर यातून पुढं आम्ही तीव्र आंदोलन करू आणि जरांगे साहेबांना केममधून उत्स्फूर्त असा पाठिंबा देऊ। जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून केममध्ये आज आम्ही कडकडीत बंद पाळलेला आहे आणि यापुढेही आमचा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग राहील। दादा म्हणाले तसं आम्ही जर ह्या अधिवेशनामध्ये जर हा ठराव झाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन नक्की करू। मराठा नेते मनोज जरांगे साहेब यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सर्व केम गाव 100% बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे। तरी शासनाने आजच्या आज निर्णय नाही घेतला तर ह्याची तीव्रता याच्यापेक्षा जास्त वाढून आंदोलनाला शासन पूर्ण जबाबदार आहे असं आम्ही गृहीत धरून आंदोलन यापुढे तीव्र करू। आणि आता जर नाही म्हटलं तर इथून पुढं जरांगे पाटलाला समर्थन देण्यासाठी मुंबई दिल्लीपर्यंत आज बी मराठा समाज जाण्यासाठी तयार आहे आणि तेवढं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। साहेबांना प्रतिसाद देण्यासाठी कडकडीत बंद पुकारलेला आहे। जर आम्हाला आरक्षण जरांगे साहेब म्हणतात तसं जर नाही मिळलं तर इथून पुढचं आंदोलन तीव्र करण्यात येईल, सरकारने गांभीर्य लक्षात घ्यावं। आजच्या अधिवेशनात जर नाही त्याच्यावर तोडगा काढला नाही जर निर्णय घेतला सरकारने तर आम्ही दिल्ली असो किंवा मुंबई असो तिथं जाण्यासाठी सुद्धा मागं पुढं बघणार नाही आम्ही।